भाग 25वा. दिग्विजय पर्व सुरू. वैशंपायन पुढे सांगतात की अर्जुन त्याच्या विशेष शस्त्रसंभाराची पाहणी करतो. त्यात त्याचं उत्तम गांडीव धनुष्य, तो कधीही न संपणारा भाता, तो आकाशात उडणारा रथ, त्यावरील ध्वज आणि त्याची स्तंभ, त्याचं मायासुराने घडवलेलं सभागृह ही त्याची ताकद आहे, ती तो युधिष्ठिराला दाखवतो. त्यावर युधिष्ठिर त्याला म्हणतो, एखाद्या राजाला अशी सगळी साधनसामुग्री जमवणं आणि त्याबरोबर दोस्त राज्य संपादन करणं, प्रसिद्धी मिळवणं, प्रांत ताब्यात घेणं हे आज आपल्याला शक्य झालेलं आहे. तरीसुद्धा आपला खजिना म्हणावा तितका संपन्न नाही आहे. त्यासाठी तुम्ही सगळे आपापल्या सैन्यानिशी निघून परप्रांतात जाऊन अधिक धनदौलत मिळवून आणली पाहिजे. त्या देशाच्या राजांकडून त्यांच्या संरक्षणाच्या बदल्यात खंडणी वसूल केली पाहिजे. त्यासाठी तू योग्य मुहूर्तावर उत्तर दिशेकडील राज्यांवर चाल करून जावं असं मला वाटतं. ते ऐकल्यावर अर्जुन त्याला गंभीरपणे विचारपूर्वकपणे सांगतो, अरे सुदैवी राजा, ब्राह्मणांच्या तोंडातून शुभ आशीर्वाद घेऊन आम्ही तुझ्या आज्ञेचं पालन करण्यासाठीच तर जात आहोत. तुझ्या आज्ञेने आम्ही आमच्या शत्रूंना हरवून आणि आमच्या दोस्तांना सुखी करून एक सुराज्य प्रस्थापित करून दाखवू, याबद्दल खात्री बाळगावी पृथाच्या पुत्रा. असं बोलून तो कुंतीपुत्र अर्जुन एक मोठं सैन्य घेऊन त्याच्या विलक्षण अशा रथातून, जो त्याला साक्षात अग्निदेवाने दिलेला होता, सीमोल्लंघनासाठी उत्तर दिशेकडे प्रयाण करतो, जी कुबेराची दिशा म्हणून ओळखली जाते. त्याच्या मागोमाग भीम त्याची सेना घेऊन पूर्वेकडील देशांच्याकडे निघतो. नकुल आणि सहदेव प्रत्येकी पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे जातात. अशा रीतीने सगळे म्हणजे चारही पांडव आपापल्या मोहिमांवर गेलेले असताना युधिष्ठिर मात्र आपल्या मित्रमंडळी आणि बायकोसह खांडव प्रस्थात मौज मजा करत राहतो. अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 25वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 26वा. दिग्विजय पर्व पुढे चालू. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कृपया मला त्यांच्या चारही दिशांना गेलेल्या स्वाऱ्यांची माहिती तपशिलात जाऊन सांगा, कारण माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकायला मला आवडतात. वैशंपायन सांगायला लागतात की पृथाच्या पुत्रांनीही पृथ्वी एकाच वेळी पादाक्रांत केली होती. त्यातील धनंजयाच्या मोहिमेची माहिती मी तुला प्रथम सांगतो. उत्तरेकडील देशातील कुलिंदास राज्य त्यांनी प्रथम जिंकलं. त्यानंतर अनर्तास आणि कलकुट ताब्यात घेतली. त्यानंतर धनंजयाने सुमंडल जिंकलं, शकलबेट जिंकलं, प्रतिविंध्य राजाचा पराभव केला. शकल हे एक महत्त्वाचं बेट आहे पृथ्वीवर. त्या शकल बेटावर बरेच राजे राज्य करत होते. ते सगळे अर्जुनाला मिळाले. त्या लढाया साध्या नव्हत्या. तुंबळ युद्धानंतरच ते त्याला साध्य झालेलं आहे आणि सरते शेवटी पार्थ त्यात कामयाब झाला. त्यांना जिंकल्यानंतर त्यांचा सन्मान करून त्यांना साम्राज्यात एक एक करून त्याने त्यांच्या मदतीने प्राग्ज्योतिष, जे किराट आणि चिनी राजांच्याकडे होतं, ते घेतलं. तिथे एक महान राजा होता. त्याचं नाव होतं भागदत्त. तो धनंजयाबरोबर 8 दिवस लढला. त्यानंतर तो अर्जुनाला त्याचं कौतुक करण्यासाठी म्हणतो, अरे कुरुवंशाच्या योद्ध्या, तुझं युद्ध कौशल्य वाखाणण्यासारखंच आहे. मी इंद्राचा मित्र आहे, त्याच्याहून कंकणभर कमी नाही आहे. पण तुझं अथक लढणं मला मात्र खूप भावलं आहे. मी कबूल करतो, आता मी यापुढे तुझ्याशी बरोबरी करू शकणार नाही. अरे पंडुपुत्रा, मला सांग, मी काय करावं असं तुला वाटतं आहे? त्यावर अर्जुन त्याला सांगतोय, आपणाला मी वंदन करतो, कारण तुम्ही माझ्या जन्मदात्याचे मित्र आहात. गोष्ट अशी आहे की आमचे राजे युधिष्ठिर धर्माचे राज्य प्रस्थापित करत आहेत. त्यासाठी आपण त्यांना खंडणी द्यावी, जे धन लोकांच्या भल्यासाठी वापरले जाणार आहे. आपण जाणकार आहात, तेव्हा एवढं स्पष्टीकरण पुरे असं मी समजतो. ते ऐकून तो राजा भागदत्त त्याला म्हणतो, अरे कुंतीच्या मुला, तू माझ्यासाठी माझ्या मुलासारखाच आहे. तसंच तुझा भाऊ युधिष्ठिरसुद्धा मला मुलांसारखाच आहे. म्हणून मी तुमच्या ह्या कार्याला जरूर मदत करीन. आता मला सांग, मी आणखीन काय करावं असं तुला वाटतं आहे? अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 26वा भाग संपलेला आहे. सभापर्व भाग 27वा. दिग्विजय पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगत राहत आहेत. ते ऐकल्यानंतर धनंजय त्यांना बोलतो, तुम्ही असं आश्वासन देत असाल
तर मला सर्व काही मिळालं असं मी समजेन. अशा रीतीने प्राग्ज्योतिष आपलंसं केल्यानंतर कुबेराच्या राज्याकडे तो कूच करतो. त्या डोंगराळ प्रदेशातील सगळी राज्य त्यांनी जिंकली आणि त्यांच्याकडून खंडणीही वसूल केली. एवढंच नाही तर त्याने त्या प्रदेशातील राजांची मनंसुद्धा जिंकली, म्हणून ते मोठ्या प्रेमाने खंडणी देत होते. चांगला राज्यकारभार राखण्याची एक अनोखी परंपरा धनंजयाने तिथे रूढ केली. ते झाल्यानंतर तो मोठ्या तयारीने उलुकाचा राजा बृहंत याच्यावर चाल करून गेला. परंतु बृहंत सहसा हार मानणारा नव्हता. तो सुद्धा मोठ्या तयारीने त्याच्या नगराबाहेर त्याने 4 खांबे म्हणजे घोडदळ, पायदळ, रथदळ आणि हत्तीदळ सैन्य घेऊन सामोरा आला. फाल्गुनाच्या सैन्याचे म्हणजे अर्जुनाच्या सैन्याचे ढोल, ताशे आणि नगारे असा प्रचंड आवाज करत होते की कोणाचंही हृदय थरकापूनच निघेल. धनंजयाच्या सैन्यातील हत्तीचं ओरडणं, त्याच्या सैन्यातील रथांचे आवाज घाबरून टाकणारे होते. पण बृहंतही काही कमी नव्हता. तो अर्जुनाला चांगलीच लढत देतो. विशेष करून स्वतः बृहंत आणि अर्जुन ह्यांच्यातील लढत चांगलीच चुरशीचीच झाली. अखेरीस तो पराक्रमी राजा पंडुपुत्रापुढे कमी ठरला. अर्जुनाला हरवणं केवळ अशक्य आहे हे समजल्यावर तो मन बृहंत तहास तयार झाला आणि एक मोठी खंडणी त्यांनी दिली. त्याच्याशी शांती करार केल्यानंतर अर्जुन त्याला सोबत घेऊन पुढील चढाईस निघाला. आता सेना बिंदूच्या दिशेने तो निघाला. त्याला हरवल्यानंतर तो मोदपुरा, वामदेव, सुदामन, ससंकुल आणि उत्तरेकडील उलूक आणि तेथील राजे आणि प्रजा यांनाही त्यांनी जिंकलं. त्यानंतर युधिष्ठिराच्या आदेशानुसार तो तिथे सेनाबिंदू येथेच थांबतो. परंतु आपल्या सेनानींना सैन्याबरोबर पाठवून तेथील प्रदेश काबीज करतो. त्यानंतर धनंजय सेनाबिंदूच्या राजधानीत देवप्रस्थाला असताना आपल्या सैन्याचा 4था भाग लष्कर घेऊन आणि जिंकलेल्या राजांच्या लष्करांना घेऊन विश्वगश्वकडे चाल करतो. तेथील बहादूर गिर्यावर्दींना तो जिंकून त्यांचं राज्य, त्यांचं सैन्य घेऊन पुरू राजाच्या राज्याकडे वळतो. पुरू राजाला हरवून तो पुढे तेथील दरोडेखोरांच्या टोळ्यांना मारून पुढे तो पंडुपुत्र उत्सव संकेत नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्यांना खंडणी द्यायला लावतो आणि त्यानंतर तो काश्मीरमधील क्षत्रियांना हरवतो. तेथील लोहित आणि इतर लहान राजांना जिंकतो. तेथील विविध जमातींच्या जसं त्रिगर्त, दारव, कोकोंड क्षत्रियांनासुद्धा तो हरवतो. त्यानंतर तो तेथील सुंदर नगरी अवसरी ताब्यात घेतो. त्यानंतर तो उरुगच्या रोचमनला जिंकतो. तो पांडव ज्याचा जन्मदाता साक्षात इंद्र आहे. आता अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिंधू पुतावर चाल करून जातो. त्यानंतर तो शुंभ आणि सुमल जिंकतो. मोठ्या ताकदीने तो महाशक्तिमान वल्लिकांना हरवतो. त्यानंतर तो काही निवडक लष्कर घेऊन कंबोज आणि दरद घेतो. त्यानंतर तो तेथील रानावनात वावरणाऱ्या दरोडे घालणाऱ्या टोळ्यांचा नाश करतो. त्याशिवाय तिथे वावरणाऱ्या इतर टोळ्या जसे लोह, पूर्वेकडील कंबोज, उत्तरेकडील रुचिक जिंकतो. पण त्यासाठी त्याला मोठी लढाई करावी लागते. ती लढाई इतकी जबरदस्त होते की त्याची तुलना देव आणि असुरांच्या लढाईशीच करावी लागेल. ज्या लढाईला बृहस्पतीची पत्नी तारका कारण होती, त्यात अर्जुनाचे बरेच उत्तम शूरवीर कामास येतात. तरी शेवटी तो त्यांना कसंबसं हरवतो. त्यांच्याकडून तो पोपटाच्या चोचीच्या रंगाचे म्हणजे लाल घोडे खंडणी म्हणून घेतो. त्याचप्रमाणे मोरपंखी रंग असलेले घोडेसुद्धा त्याला तिथे मिळतात. तसे घोडे फक्त त्याच प्रदेशात आढळतात आणि त्यांचा वेग फार असतो. अशा रीतीने हिमालयाच्या आणि निष्युक्त पर्वताच्या पायथ्याचे सगळे प्रदेश पादाक्रांत केल्यानंतर तो त्याच्या विजयी सैन्याबरोबर बर्फाच्छादित पहाडांकडे पोचतो. तिथे जिंकण्यासारखी मानवी वस्ती नसल्यामुळे तो तिथे आराम करण्याचं ठरवतो. अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 27वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 28वा, दिग्विजय पर्व पुढे चालू. वैशंपायन म्हणतात तो शूरवीर महारथी असा पांडव हिमालयातील लिम पुरुष नावाचे राज्य ज्यावर राजा धर्मपुत्र राज्य करीत होता तो जिंकतो. पण त्यासाठी मोठ्या संख्येने क्षत्रियांचा संहार होतो. त्यानंतर तो इंद्राचा मुलगा पुढे हरातक राज्याकडे कूच करतो. त्यावर गुहकांचं राज्य होतं. गुहकांशी सामधोरणाचा उपयोग करून त्यांना तो आपलंसं करून घेतो. त्यापुढे तो
मानस सरोवराकडे जातो. त्याशिवाय इतर दुसरे तलावही तो तिथे पाहतो. त्यांच्या प्रसन्न असं म्हणतात तो काही समय तिथेच व्यतीत करतो. तिथे ध्यान साधना करणाऱ्या ऋषींचं दर्शन घेतो. मानस सरोवराचा प्रदेश गंधर्वांच्या ताब्यात होता. तिथून खंडणी म्हणून अर्जुन विविध प्रकारचे घोडे त्यांच्याकडून घेतो. त्या घोड्यांच्या जातींची नावं अशी आहेत: तित्तिरी, कल्माश, मंडूक. शेवटी तो हरिवर्ष नावाचं ठिकाण ताब्यात घेण्याचं ठरवतो. तेथील काही रखवालदार जे खूप मोठ्या आकाराचे आणि बलवान होते त्याला भेटतात आणि चांगल्या मनाने त्याला सांगतात, अरे पृथा, हा प्रदेश तुला जिंकता येणार नाही, म्हणून तू इथून परत फिर, कारण कोणताही मनुष्य तिथे गेला तर नष्ट होतो. तुझ्या आत्तापर्यंतच्या लढाया आम्ही पाहिलेल्या आहेत, तेव्हा आमचं ऐकलंस तर फार मोठे उपकार होतील. तिथे तू गेलास तर तू काहीही पाहू शकणार नाहीस. तिथे उत्तरेकडील कुरू लोक राहतात. तिथे युद्ध करता येत नाही. तिथे जे आहे ते माणसांच्या डोळ्यांना दिसत नाही. दुसरं काही तुला करायचं असेल तर तू बघ. ते ऐकून अर्जुन त्यांना म्हणतो, आम्ही आमच्या राजासाठी साम्राज्याची प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी विविध राज्ये पादाक्रांत करीत आहोत. तुमचं तसं म्हणणं असेल तर आम्हाला काही खंडणी द्या, म्हणजे मी निघून जाईन. ते ऐकल्यावर ते पहारेकरी त्याला पुष्कळ स्वर्गीय दागिने, वस्त्र, रेशीम आणि चामडी देतात. अशा रीतीने तो त्या प्रदेशाची सुद्धा आपल्या साम्राज्यात गणना करतो. अशा रीतीने सगळ्या उत्तरेकडील राजांना त्यांच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात धनंजय यशस्वी होतो. त्याबरोबर विविध प्रकारचे घोडे जे इतरत्र कुठेही आढळत नाहीत ते सुद्धा तो मिळवतो. त्यात तित्तीर, कलमाट जातीचे घोडे, लाल रंगाचे अतिचपळ घोडे असतात, मोरपिशी रंगाचे घोडे असतात. अशी सगळी खंडणी घेऊन तो पांडव त्याचं 14 सैन्य घेऊनच इंद्रप्रस्थाला येतो. तिथे आल्यावर तो ते सगळं राजा युधिष्ठिराला अर्पण करतो आणि त्यानंतर राजाज्ञेने तो विश्रांतीसाठी रजा घेतो आणि आपल्या कक्षात निघून जातो. अशा रीतीने सभा पर्वातील दिग्विजय पर्वाचा 28वा भाग संपलेला आहे. सभापर्व भाग 29वा, दिग्विजय पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की त्या सुमारास भीमसेन युधिष्ठिराच्या आज्ञेने त्याच्या मोहिमेस निघतो. त्याची दिशा असते पूर्व, म्हणून त्या दिशेने तो त्याचं सैन्य घेऊन कूच करतो. त्याच्या लष्करात हत्तीदल, घोडदल, रथदल आणि पायदळ असतं. सर्व शस्त्र सामग्रीनिशी परिपूर्ण असं त्याचं सैन्य पुढे जात असतं. तो प्रथम पांचाल देशात येतो. तिथे प्रथम समझोता करण्यात तो तेथील टोळ्यांना सांगतो, म्हणजे विनाकारण मनुष्यहानी होऊ नये. त्यात तो यशस्वी होतो. तिथून तो गंडक आणि विदेह प्रांतात जातो. त्यांना हरवून त्या राजांना आपल्या साम्राज्यात विलीन करतो. तिथून तो महारथी दर्शनच्या राज्यात जातो. तिथे राज्य करणाऱ्या राजाला सुधर्मनाला तो मुष्टियुद्धाचं आव्हान देतो. त्यात त्या राजाची क्षमता पाहून भीमसेन त्याला आपल्या सैन्याचा प्रमुख नेमून त्याचा गौरव करतो. त्यानंतर तो महाबली त्याच्या जबरदस्त सैन्यानिशी आणखीन पूर्वेकडील देशांच्याकडे निघतो. त्याच्या सैन्याच्या आवाजाने तो प्रदेश दणाणूनच निघतो. तिथे त्याच्या सामर्थ्याने तेथील राजा रोचमन, जो अश्वमेध राजाचा नरेश होता, त्याला जिंकतो. भयंकर घोर लढाई करून तो त्या राजांना आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून घेतो. त्यानंतर तो पुलिंद देशात जातो. तेथील राजे सुकुमार आणि सुमित्र तो हरवतो आणि त्यांनासुद्धा साम्राज्यात सामील करून घेतो. अरे जनमेजया, तो बलाढ्य पांडव युधिष्ठिराच्या आज्ञेने शिशुपालाच्या राज्यात घुसतो. तो छेडीचा राजा असतो. त्याला समजतं की पांडव त्याच्यावर चाल करून आलेला आहे. तेव्हा तो नगराच्या बाहेर येतो. तिथे तो पृथाच्या मुलाचं स्वागत करतो. तिथे तो त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करतो. आपलं राज्य त्याच्या हवाली करतो आणि तो भीमाला म्हणतो, अरे कुंतीपुत्रा, तुझा इरादा नेमका काय आहे? तेव्हा भीम युधिष्ठिराचं मानस त्याला समजून सांगतो. त्यानंतर भीमसेन त्यांच्याकडे त्याचं आदरातिथ्य स्वीकारत 1 महिनाभर राहतो. त्यानंतर तो त्यांचं सैन्य घेऊन तिथून निघतो. अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 29वा भाग संपलेला आहे. सभापर्व भाग 30वा, दिग्विजय पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगत असतात, त्यानंतर भीमसेन पुढे राजा क्षीनिमत, जो कुमार देशाचा नरेश होता, त्याला पराभूत करतो.
त्याचं राज्य आपल्या साम्राज्यात विलीन करतो. त्यानंतर कौसल देशाचा राजा बृहद्वत जिंकतो. तिथून तो मोठी लढाई करून अयोध्येच्या राज्याला म्हणजे दीर्घ यज्ञाला हरवतो. त्यानंतर तो गोपालकक्षीय आणि कौशलच्या उत्तरेकडील प्रदेश जिंकतो. मल देशाच्या राजाला तो हरवून ते राज्यसुद्धा घेतो. तिथून तो महाबली पांडव हिमालयाच्या पायथ्याचे सगळे प्रदेश ताब्यात घेतो. अशा रीतीने तो त्या परिसरातील विविध राज्य ताब्यात घेतो आणि तिथून तो तेथील ताकदवान राज्य भल्लात येतो. त्यानंतर तो डोंगराळ प्रदेशातील शुक्तिमंत जे भल्लाताच्या बाजूला आहेत तेही घेतो. त्या लढाईत भीमसेन तो कधीही कोणालाही न हरवणारा भाग जिंकतो. काशी नरेश सुबाहूला तो त्या युद्धात जिंकतो. त्यानंतर तो शक्तिशाली पांडव क्रथच्या राजाचा पाडाव करतो. तो सुपर्शाचा राजा होता. त्यानंतर ते मत्स्य आणि मलद देश जिंकतो. त्यानंतर तो पशुभूमीकडे जातो. तो प्रदेश विनाशत्रू होता, तो त्याच्या कब्जात येतो. त्यानंतर तो मदहरा, महिदर आणि सोमध्येय जिंकून घेतो. त्यानंतर तो उत्तर दिशेकडे वळतो. तिथे तो पराक्रमी कुंतीपुत्र वत्सभूमी जिंकतो. त्यानंतर तो भर्ग, निषाद आणि मनिमत लोकांच्या प्रदेशात त्यांना हरवून तो प्रदेश आपल्या राज्याला जोडतो. फारशी मेहनत त्याला न करताच मल आणि भगाऊंत पर्वताचे प्रदेश जिंकतो. तिथे फक्त समझोता करावा लागतो. ते राजे सर्मक आणि वर्मक त्याला विनासायास खंडणीही देतात. त्यानंतर जनक राजाच्या राज्याला विदेह तो कमी मेहनतीने ताब्यात घेतो. त्यानंतर चतुराईने तो शकांना हरवतो. त्या भागात राहणारे बर्बर लोक त्याला स्वीकारतात आणि खंडणी त्यांच्या ऐपतीनुसार देतात. त्यानंतर तो विदेहमधून किरीटांच्या राज्यात येतो. ते इंद्र पर्वतावर राहत असतात. त्यानंतर मोठी चढाई करून तो शुभम आणि प्रशुमांना हरवतो. तेथून तो मगधाला पोचतो. त्या वाटेत असलेले दंड आणि दंडधर यांना पराजित करतो. त्या पराजित राजांना बरोबर घेऊन तो गिरिव्रज नगरात येतो. तिथे तो समझोता करून जरासंधाच्या मुलाकडून म्हणजे सहदेवाकडून मोठी खंडणी वसूल करतो. तिथून तो कंसाच्या राज्यात जातो. त्याच्या सैन्याच्या आवाजाने सगळी धरणी थरथर कापत होती. असा सगळा दरारा त्याने त्या भागात पसरवलेला होता. त्यानंतर तो शूरवीर पांडव कामराज्यावर चाल करून जातो. त्याला पराजित करतो. त्या परिसरातील पहाडी प्रदेशातील इतर राजेही तो जिंकतो. मदागिरीच्या राजाला तो आव्हान देतो आणि पराजितही करतो. त्यामध्ये पुंड्रचा राजा वासुदेव महोज जो कौशिक कच्छचा राजा होता असतात. तिथून तो वंगवर स्वारी करतो. तिथे समुद्रसेनाचा पराभव करून तो चंद्रसेन आणि ताम्रलिप्त राजांना सुद्धा हरवतो. त्यानंतर करवटचं राज्य तो काबीज करतो. त्यानंतर सुहमच्या राजाला तो हरवतो. नंतर समुद्र किनाऱ्यावरील बरीच छोटी राज्यांच्याकडून तो खंडणी वसूल करतो. तिथे राहणाऱ्या म्लेंछ लोकांच्या टोळ्यांना तो जिंकतो. त्यांच्याकडून तो चंदनाच्या रूपात खंडणी वसूल करतो. त्याशिवाय समुद्री रत्न जसं पोळं, शंखू, कवड्या, मोती आणि कापडं वगैरे तो घेतो. त्याशिवाय ते म्लेंछ राजे विविध प्रकारचे नाणी, मौल्यवान रत्न यांचा भीमसेनावर पाऊसच पाडतात. ते घेऊन भीम यशस्वी होऊन इंद्रप्रस्थाला परततो. ती सगळी खंडणी तो राजा युधिष्ठिराला अर्पण करतो. अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 30वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 31 दिग्विजय पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतायत, अरे जनमेजया, त्याचप्रमाणे सहदेव आपल्या मोहिमेवर निघतो. त्याआधी तो युधिष्ठिराकडून प्रेमाचा निरोप आणि शुभेच्छा घेतो. त्याची दिशा असते दक्षिण. त्या प्रदेशात तो जोराने मुसंडी मारतो आणि एका पाठोपाठ एक लहान मोठी राज्य काबीज करत करत जातो. त्यात महत्त्वाचा म्हणजे सूरसेन असतो. मत्स्य देशाच्या राजाला तो नमवून त्याच्याकडून मोठी खंडणी वसूल करतो. त्यानंतर अधिराजच्या दंतवक्राचा पराभव करतो. त्यानंतर त्यांच्याकडून खंडणी घेतल्यानंतर त्यालाच त्याच्या गादीवर बसवतो आणि मैत्रीचा संबंधही प्रस्थापित करतो. सहदेव त्यानंतर सुकुमार, सुमित्र आणि इतर त्या मत्स्य प्रदेशातील राज्ये पादाक्रांत करतो. त्यानंतर पदचरस राज्य काबीज करतो. तो बुद्धिमान पांडव त्यानंतर निषादांची राज्य म्हणजे भिल्ल ताब्यात घेतो. तिथे उंच शिखर असलेले गोशृंगी आणि श्रीनिमत जिंकतो. त्यानंतर नवराष्ट्र म्हणून ख्यातनाम झालेलं
एक राज्य जिंकतो. तिथून तो कुंतीभुजावर चाल करून जातो, परंतु तिथे त्याचं स्वागतच होतं आणि ते यादव स्वतःहूनच त्यांची सत्ता स्वीकारतात. त्यानंतर त्याची भेट होते राजा जंबकाशी. ह्या राजाच्या पूर्वीच्या वैमनस्कामुळे वासुदेवाशी खटकलेलं होतं. सहदेवाला जंबकाच्या मुलाशी लढावं लागतं. त्यानंतर तो पांडव आणखीन दक्षिणेकडे निघतो. तिथे असलेल्या शेख राजांचा तो पराभव करतो, त्यांच्याकडून भरपूर खंडणी वसूल करतो आणि नंतर त्यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून त्यांच्याकडून काही सैन्य घेऊन तो पुढे सरकतो. आता तो पांडव नर्मदेच्या तटावरील राज्याकडे आलेला असतो. तिथे अवंतीच्या 2 बलाढ्य राजांचा तो पराभव करतो. त्यांची नावं अशी आहेत, विंद आणि अनुविंद. त्यांच्याकडून भरपूर खंडणी तो अश्विनी कुमारांचा पुत्र सहदेव वसूल करून मग भोजकत गाठतो. तिथे त्या शहराच्या राजाशी तो निकराची लढाई करतो. संपूर्ण 2 दिवस ते युद्ध चाललेलं होतं. अखेरीस तो पांडव त्या प्रदेशाचा राजा भीष्मकाचा पराभव करतो. त्यानंतर तो कोशलच्या राजाचा पराभव करतो. नंतर तो वेनवा नदीच्या तटावरील राज्य काबीज करतो. नंतर कर्नाटक आणि पूर्व कोशल राजांना पराभूत करतो. तिथून तो शूरवीर योद्धा सहदेव नटकेय आणि हेरंभ यांना हरवतो. त्यामुळे मरुध देश त्यांच्यात कब्जात येतं. नंतर मंजग्राम तो बळजबरीने जिंकतो. त्यानंतर नचीन आणि अर्वुक हे अरण्यातील प्रदेश तो पादाक्रांत करतो. तो वटद्वीप राजालाही हरवतो. त्यानंतर तो राजा पुलिंदसीचा पराभव करतो. त्यानंतर तो आणखीन खाली म्हणजे दक्षिणेकडे निघतो. हा नकुलाचा कनिष्ठ बंधू तिथे पांढर राजाशी झुंज देतो. त्याला हरवल्यानंतर तो आणखीन दक्षिणेकडे जातो. तिथे तो प्रथमच ख्यातनाम असलेली किष्किंधाची लेणी पाहतो. तिथे तेथील महारथ म्हणजे महार राजाशी तो 7 दिवस लढतो, परंतु त्यांना तो हरवू शकत नाही. त्यांची नावं मिंद आणि द्विंद अशी होती. अखेरीस ते राजे सहदेवाला हरवता आलेच नाहीत, परंतु त्याने त्यांच्याशी त्या राज्यांच्या भोळसटपणामुळे आणि त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊनच तो पुढे गेला. त्या शूरवीर लोकांनी तरीसुद्धा युधिष्ठिरांना नाही तरी त्याच्या यज्ञासाठी शुभेच्छा मात्र दिल्या. खंडणी नाही तरी त्या यज्ञाला अर्थसहाय्य म्हणून ते महारथ काही धन देतात. तेवढ्यावरच समाधान मानून सहदेव पुढे निघाला. तिथून तो महिष्मती गाठतो. तिथे त्याच्या सैन्याशी सहदेवाचं लष्कर लढतं, पण ते यश त्याला येत नाही. त्या राजाचं नाव नील असं होतं. त्या लढाईत त्याचे बरेच सैनिक कामी आलेले आहेत. सहदेवाचा जीवसुद्धा धोक्यात होता. असं तुंबळ युद्ध झालं, पण यशाचं नाव नको अशी परिस्थिती होती. त्याचं कारण नील राजाला प्रत्यक्ष अग्निदेवाचं साह्य होतं. लढताना सहदेवाचे रथ, घोडे, हत्ती सगळे शस्त्र अचानकपणे आग पकडत आणि त्यामुळे लढणं केवळ अशक्य होत होतं. ते पाहिल्यावर तो अश्विनी कुमारांचा मुलगा आश्चर्यचकित होऊन विचार करायला लागला की काय करावं. जनमेजय वैशंपायनांना विचारतं, जर पांडव एका महान यज्ञासाठी हे सगळं करत होते तर त्याला मदत करण्याच्या ऐवजी अग्निदेव असा विरोध का करत होता? वैशंपायन त्याला समजवतात. त्याचं कारण खास आहे. ते कोणतं ते आत्ता मी तुला सांगतो. असं बोलून वैशंपायन ते कारण सांगतात. त्या नील राजाला एक कन्या असते. ती अप्रतिम लावण्यवती असते. ती सदैव राजाने चेतवलेल्या होमाच्या जवळ बसून प्रार्थना करत असे. तिचं सौंदर्यच असं विलक्षण होतं की अग्निदेव स्वतः तिच्या प्रेमात अडकतो. त्याचा असा अनुभव राजाला येतो की जरी तो होमातील अग्नी कितीही फुंकर मारली तरीही चेतवत नसे, पण त्या मुलींनी जरी तिथे बसून नुसता श्वासोच्छ्वास केला तरी तो चटकन चेतवला जाईल. पुढे राजाला जाणीव होते की अग्निदेवाला त्याच्या कन्येशी लग्न करायचं आहे. विशेष म्हणजे ते समजल्यावर ती राजकन्यासुद्धा त्याला मान्यता देते. आणि एक दिवस अग्निदेव एका ब्राह्मणाचं रूप घेऊन तिथे येतो. ती दोघेही एकत्र मजेत वेळ एकमेकांना देत असतात. ते पाहून त्या राजाच्या नियमानुसार राजा नील त्या ब्राह्मणाला शिक्षा सांगतो. तेव्हा अग्निदेव त्याचं खरं रूप प्रकट करतो. मग राजाला समजतं की हा ब्राह्मण आपला जावई साक्षात अग्निदेव आहे. त्यावर राजा नमन करून देवांची क्षमा मागतो. आपली कन्या देवाला दान करतो. त्यांचा विवाह संपन्न होतो. तेव्हा त्यावर संतुष्ट होऊन अग्निदेव राजाला विचारतो, त्याला काय आशीर्वाद पाहिजे ते सांग. राजा असा आशीर्वाद मागतो की युद्धात त्याचं सैन्य कधीही हरणार नाही.
त्यावर अग्निदेव त्याला तो आशीर्वाद देतो आणि तेव्हापासून जे कोणी राजे ते राज्य जिंकण्यासाठी येतात त्यांना असा अनुभव येतो जो सहदेवाला आलेला होता. जो कोणी नीलच्या राज्यावर चाल करून जाई त्याच्या सगळ्या सैन्यात आग भडकत असे. मग त्याचा परिणाम असा झाला, जनमेजया, महिष्मतीच्या मुलीशी कोणी बाहेरचा पुरुष लग्न करण्यास काही धजेना. आता त्या मुलींना लग्नासाठी नवरं मिळणे दुरापास्त झालं. सगळे इतर राजे महिष्मतीचं नाव घेण्यास घाबरायला लागले. त्यामुळे अग्निदेव त्या राज्यातील कन्यांना संभोग स्वातंत्र्य प्रदान करतो. त्या कोणाशीही संभोग करू शकत होत्या आणि त्यामुळे त्यांना कोणताही अपाय होत नव्हता. सहदेव स्वतःसुद्धा त्याचं सैन्य आगीने धरलेलं पाहिलं होतं. तो स्वतःसुद्धा त्या आगीत अडकलेला होता. मग त्यावर इलाज म्हणून सहदेव अग्निदेवांची याचना करण्याचं ठरवतो. तो स्वतःची शुद्धी करून तपस्येत बसतो. त्याचं सैन्य तिथे त्याच्या भोवती राहून ते पाहत असतात. सहदेव वेदातील पद्धतीने प्रार्थना करतो, ती अशी: अहो हुताशनी, मी तुमच्या पुढे नमन करतो. तुमचा मार्ग सदैव धुराने वेढलेला असतो. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सगळ्यांचे कल्याण करणारे आहात. आपण स्वतः साक्षात यज्ञकुंड आहात. त्यात सगळं वाहिलं जातं. तुम्ही ते सगळं हव्य म्हणजे तूप वगैरे अर्घ्य हव्याहवन म्हणून स्वीकारत असता. म्हणूनच तुमचं नाव पावक आहे. वेदांची निर्मिती तुमची स्तुती करण्यासाठीच झालेली आहे. म्हणून तुला जातवेद असंही म्हणतात. तुम्ही देवांचे प्रमुख आहात. तुम्हाला चित्रभानू, अनल, विभावसू, हुताशन, ज्वाला, शिखी, वैश्वानर, पिंगेश, प्लवंग, भुरीतेज अशी विविध सुयोग्य नामाभिधानही आहेत. तुम्हीच कुमार म्हणजे कार्तिकेय याचे मूळ आहात. आपण पूर्ण पवित्र आहात. तुम्हाला रुद्रागर्व असंही म्हणतात. तसंच हिरण्यकृतसुद्धा सांगतात. कृपया तुम्ही मला शक्ती द्या. अहो वायू, जे अग्नीचं रूप आहे, माझ्यावर कृपा करा. आपणच पाणी आहात. आपण शुद्धतेची साक्ष आहात. तुम्हीच वेदातील मंत्र आहात. तुमच्यातूनच वेद उत्पन्न झालेले आहेत. तुम्ही सगळ्या देवतात श्रेष्ठ आहात. तुम्ही त्याचे मुख आहात. तुमच्याच कृपेने माझी शुद्धी होवो. ऋषी, ब्राह्मण, इतर दैवत, राक्षस, असुर सगळे तुमच्यासाठी यज्ञ करताना अर्घ्य देतात. तुमच्यातूनच सत्याचे किरण बाहेर फाकू देत. आपण यज्ञात व्यक्त होता तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करा. आपण धूरध्वजाने सगळ्यांना ज्ञात आहात. आपली उत्पत्ती वायूतूनच झालेली आहे. आपण पापांचा नाश करता. आपण सगळ्या सजीवांच्या उदरात राहून त्यांचं जगणं संभव करता. आपल्या शुद्धीकरण करणाऱ्या किरणाने माझं शुद्धीकरण करा. अशा रीतीने शुद्ध झालेला मी आपल्याला विनंती करू इच्छितो. त्यात मला समाधान, समृद्धी, ज्ञान आणि आनंदमय अवस्था प्राप्त होवो. वैशंपायन पुढे सांगतायत, सहदेव त्याची याचना पुढे करतच असतो, ती अशी: जो साधूक तुपाची धार तुझ्यासाठी लावून मंत्र उच्चारण करतो त्यावर तू प्रसन्न होतोस असं समजतात. अशा माणसाला तू समृद्धी, वैभव देतोस. जर त्याच्या वासनांवर त्याचा ताबा असेल तर तो माणूस पापविहीनही होतो. अशा रीतीने तो पांडव अग्नीला याचना करीत असतो. आपण स्वतः यज्ञाचं कारण असताना आता आमच्या यज्ञात आपणच बाधा होत आहात, हे कृपया थांबवावं. एवढं बोलणं झाल्यावर त्या प्रार्थनेचा काही उपयोग झाला आहे का ते अजमावण्यासाठी कुश गवताच्या मोळीवर जाऊन बसतो आणि अग्नी तिथे येतोय का ते पाहतो. सगळे दोनही बाजूचे सैनिक ते पाहत असतात. जो अग्नी सगळं ज्वलनशील फस्त करत असताना त्या कुशाच्या ढिगाकडे येईल अशी साधारण अपेक्षा होती, परंतु तो येत नाही. म्हणजे सहदेवाची याचना जणू अग्नीने ऐकली होती असं ते समजतात. अग्निदेव सहदेवाला म्हणतो, अरे कुरुवंशाच्या राजपुत्रा, उठ येथून. मी तुझी परीक्षा घेत होतो. तुझ्या उद्देशांची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या म्हणजे यमाच्या मुलाचं म्हणजेच युधिष्ठिराचं उद्देशसुद्धा मला चांगलेच अवगत आहे. परंतु जोवर नील राजाचं वंशज राज्य करीत आहे, मी त्यांना संरक्षण देण्यास बांधलेलं आहे. तरीसुद्धा तुमच्या यज्ञाला अर्थसहाय्य करण्यास मी तयार आहे. त्यानंतर
अग्निदेवाच्या सांगण्यावर हुकूम नीलराजा सहदेवाचं स्वागत करतो. त्यानंतर यज्ञासाठी तो खंडणी चंद्याच्या रूपात देतो. त्यानंतर तो पांडव आणखीनच दक्षिणेकडे सरकतो. तिथे त्रिपुराच्या राजाला तो हरवतो. नंतर पौरव राजाशी तो लढतो. त्या राजाला पराभूत केल्यावर तो अक्रीताच्या राज्याशी तो कौशिकांचा मुख्य असतो, झुंजतो आणि ती झुंज मोठी होते. ते निकराचं युद्ध होतं. त्यानंतर सौराष्ट्राचा राजा तो हरवतो. सौराष्ट्रात राहत असताना तो त्याचा प्रतिनिधी भीष्मकाच्या भोजकातील रुक्मीकडे पाठवतो. तो श्रीमंत आणि इंद्राचा मित्र त्याच्या मुलासह सहदेवाचा प्रस्ताव आनंदाने स्वीकारतो. कारण उघड आहे, पांडवांचे आणि कृष्णाचे संबंध ते जाणत असतात. रुक्मीकडून भरपूर धनदौलत तो मिळवतो. तिथून तो पांडव शूर्पारक, दंडक आणि तलकत जिंकतो. त्या समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या बऱ्याच म्लेच्छ राजांना हरवून त्यांच्याकडून मोठी खंडणी तो वसूल करतो. त्याशिवाय तिथे असलेले भिल्ल, वनवासी आणि काही नरमास भक्षक टोळ्यांचा तो पराभव करतो. त्याशिवाय तिथे असलेले कर्ण, प्रवर्ण, काळमुख अशा जातीच्या लोकात तो फिरतो. पण तिथे जिंकण्यासारखं काहीच नसतं. ते लोक माणूस आणि राक्षस यांच्यातून उत्पन्न झालेले होते. तिथून तो सुरभीपट्टला जातो. त्यानंतर कोल पर्वतात जातो. तिथे ताम्र नावाची बेटं होती. तिथे रमक नावाचा डोंगर होता. तिथे राज्य करणाऱ्या तिमिंगिल राजाचा तो पराभव करतो. तेथील वन्य जातीच्या लोकांना तो पाहतो. त्यांचं नाव केरकी किंवा केरळी होतं. त्या लोकांना फक्त एकच पाय होता. तिथून तो संजयंती नावाचं शहर जिंकतो. पशंद आणि करहाटक म्हणजे करहाड केवळ प्रतिनिधी पाठवून तो ताब्यात घेतो. त्यानंतर पौंड्रांच्याकडून खंडणी वसूल करतो. नंतर द्रविड, उद्र केरळ, आंध्र आणि तलवन, कलिंग, उष्टकर्णिका आणि मन प्रसन्न करणारी नगरी अटवी तो जिंकतो. त्याशिवाय यवनांचे प्रदेशही तो जिंकतो. शेवटी दक्षिण टोकाला पोचल्यावर सहदेव त्याचा दूत पलीकडील द्वीपात राहणाऱ्या बिभीषणाकडे पाठवतो, जो पुलस्त्य ऋषींचा नातू होता. तो त्याचं मान्य करतो आणि खंडणी पाठवून देतो. तो सांगतो, हा यज्ञ होणं आहे म्हणून मी तुला मदत करीत आहे. तो विविध प्रकारची मणी, रत्न, मोती, उंची वस्त्र वगैरे मौल्यवान गोष्टी पाठवतो. त्याबरोबर चंदन, उत्तम जातीचं लाकूड जे काम करण्यासाठीही उपयोगाचं असतं ते सगळं घेऊन तो चतुर पांडव माघारी निघतो. काही जिंकून, काही सामोपचाराने, काही करार करून असं सगळं करत करत तो गडगंज संपत्ती त्या यज्ञासाठी एकत्रित करून इंद्रप्रस्थाकडे येतो. ती अफाट संपत्ती तो युधिष्ठिराला सुपूर्द करतो. त्यातच धन्यता मानत तो माद्रीचा मुलगा समाधानी होतो. अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 31वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 32वा दिग्विजय पर्व संपलं. वैशंपायन म्हणतायत, यानंतर मी तुला नकुलाचं कर्तृत्व काय झालं ते सांगतो. एकेकाळी वासुदेवाने पादाक्रांत केलेल्या प्रदेशात तो जात असतो. प्रचंड लष्कर घेऊन तो खांडव प्रस्थातून प्रयाण करतो. त्याची दिशा असते पश्चिम. त्याचं सैन्य ज्या दिमाखात निघतं त्यावरून त्या सैन्याचा जोम समजून येत होता. सैनिकांचं ओरडणं, घोड्यांचं खिंकाळणं, हत्तीच्या चित्काराने सगळा आसमंत दणाणून गेला होता. महारथींच्या रथांच्या चाकांचा मोठा आवाजही त्याच्यात भर घालत होता. पश्चिमेकडील रोहितक पर्वतांच्या रांगातून ते प्रथम जाणे पसंत करतात. तो पर्वत कार्तिकेयाला अतिशय प्रिय होता. तो मनाला प्रसन्न करणारच होता. त्यातील प्रदेशात भरपूर पशुधन होतं. सर्व प्रकारचे वैभव तिथे आढळत होतं. त्याचा प्रथम मुकाबला झाला तो मत्तमौर कांशी. तो फार भयंकर होता. तरीसुद्धा त्यांना हरवल्यानंतर तो सगळा ओसाड प्रदेश त्याने काबीज केला. त्यापुढे सैरिशक म्हणून ओळखला जाणारा आणखीन एक समृद्ध देश त्यांनी काबीज केला. त्यानंतर तसाच आणखीन एक ज्याचं नाव होतं महेत्ता, तो सुद्धा त्यांनी जिंकला. त्यावेळी त्याला तेथील राजा अक्रोश बरोबर तुंबळ युद्ध करावं लागलं. तो विजय काही सोपा नव्हता. तो भाग सोडल्यानंतर तो दसर्ण, शिवी, त्रिगर्त, अमवश्य, माळवा आणि त्यानंतर 5 कर्णटांच्या टोळ्या जिंकल्यानंतर द्विज समजलेले, ज्यांच्या लढण्याची क्षमता अफाट होती अशी ज्यांची नावं मधमकय, व्यत्तधानी, त्यांना जिंकलं. त्यानंतर गोल फेरी मारून तो म्लेच्छांच्या राज्यात आला.
तेथील उत्सव शंकेत नावाच्या म्लेंछ टोळीला त्यांनी हरवलं. त्यानंतर त्यांनी ग्रामानीय जिंकलं, जे समुद्रकिनारी वसलेलं होतं. त्यानंतर सरस्वती नदीच्या तटावर वसलेल्या शूद्र आणि अभिर टोळ्यांना त्यांनी जिंकलं. त्यानंतर अनेक टोळ्या ज्या मासेमारी करून आपली उपजीविका करत होत्या त्यांनाही त्यांनी जिंकलं. त्यानंतर तो सगळा प्रदेश, ज्याला त्या 5 नद्यांच्या नावाने ओळखत असतात, तो सगळा प्रदेश त्यांनी जिंकला. अमर नावाचा पहाडी प्रदेश, उत्तरायोतिश आणि दिव्यकुट्ट नावाचं शहर आणि द्वारपाल नावाचा शूर योद्ध्यांचा प्रदेश तो जिंकतो. केवळ सैन्याच्या बळावर तो हे सगळं करत असतो. त्यानंतर रामत, हरहुण आणि इतर तेथील राजे तो हरवतो. त्यानंतर नकुल त्याचा दूत वासुदेवाकडे पाठवतो. वासुदेव त्याच्या सगळ्या यादवांच्या सह युधिष्ठिराचं प्रभुत्व मान्य करतो. तो विजयी फौज घेऊन मद्र देशाच्या शकल नावाच्या नगरात येतो. तिथं तो त्याचा काका शल्य ह्याला पांडवांचं प्रभुत्व मान्य करण्यास सांगतो. ते आनंदानेच मानतात. त्यांचा चुलता त्यांचं उत्तम स्वागत करतो. नकुल तिथे मजेत काही काळ राहतो. खंडणी म्हणून तो काकांच्याकडून एक मोठी रक्कम वसूल करतो आणि त्यानंतर पुढच्या स्वारीसाठी तो तिथून निघतो. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले सगळे, जसे म्लेंछ, पल्लव, किराट, यवन, शक अशा सगळ्यांना तो काबीज करतो आणि आपल्या साम्राज्यात सामीलही करतो. त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा खंडणी म्हणून वसूलही करतो. अशा रीतीने भरपूर धनदौलत जमा केल्यानंतर आपल्या इंद्रप्रस्थाकडे तो कूच करतो. अहो जनमेजया, नकुलाचा खजिना एवढा होता की तो नेण्यासाठी त्याला 10,000 उंट लागले. ते ओझंच इतकं होतं की ते उंट सावकाश चालत होते. इंद्रप्रस्थात आल्यावर तो सगळा खजिना तो युधिष्ठिराकडे अर्पण करतो. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, अहो ऋषीवर, नकुल वरुणाच्या पश्चिमेकडील प्रदेशात गेला होता का, जो प्रदेश वासुदेवाने स्वतः पूर्वी जिंकलेला होता? अशा रीतीने सभापर्वातील दिग्विजय पर्वाचा 32वा भाग इथे संपलेला आहे.